नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय इंग्रजी, त्यामध्ये 19वा जो घटक आहे शोईंग डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स मॅप रीडिंग म्हणजेच दिशा उपदिशा दाखवणे नकाशा वाचन हा जो टॉपिक आहे या टॉपिकवरचे सराव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। प्रश्न पहिला, अ ट्री ग्रोज इन डॅश डॅश डायरेक्शन म्हणजे झाड टिंब या दिशेने वाढते। मित्रांनो, झाड जमिनीच्या वरच्या दिशेला वाढतं म्हणजे पर्यायांचा जर आपण विचार केला तर डाऊन, राईट, लेफ्ट। झाड खाली वाढत नाही म्हणजे खाली वाढतं, पण झाडाची खरी वाढ कुठं असते? आपण झाडाची वरची वाढ बघतो, राईट साईडला नाही, लेफ्ट साईडला नाही, तर झाड अपवर्ड म्हणजे वरच्या बाजूला वाढतं। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, झाड कोणत्या दिशेने वाढते? तर वरच्या दिशेने म्हणजे अपवर्ड। त्यानंतर प्रश्न दुसरा, भारताच्या नकाशात मुंबई टिंब या दिशेला आहे। मित्रांनो, भारताचा नकाशा जर आपण बघितला तर मुंबई पश्चिम बाजूला आहे। पश्चिम बाजू म्हणजे ईस्ट वेस्ट, इंग्रजीमध्ये आपण ज्याला वेस्ट म्हणतो। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 वेस्ट। भारताच्या नकाशात मुंबई ही वेस्ट बाजूला आहे। यानंतर प्रश्न तिसरा, चित्रातील रस्ता कोणत्या दिशेने जात आहे किंवा योग्य पर्याय निवडा। द एरो शोज डॅश डॅश डायरेक्शन। मित्रांनो, आपण या ठिकाणी या एरोचा जर विचार केला तर आपल्या हाताची जी बाजू असते ती उजवी बाजू म्हणजे आपल्या उजव्या हाताची उजवी बाजू, डाव्या हाताची डावी बाजू, त्यानंतर वरची बाजू आणि खालची बाजू। तर यांचा जर आपण विचार केला तर हा आपल्या उजव्या हाताकडं या ठिकाणी बाण या ठिकाणी दाखवला जातोय म्हणजे ही राईट बाजू आहे। म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। मित्रांनो, आपण ज्या हाताने जेवण करतो तो आपला उजवा हात असतो, त्यानंतर दुसरा डावा हात असतो, वरची बाजू आणि खालची म्हणजे अप आणि राईट। तर हा बाण आहे उजव्या दिशेला म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 4, चित्रातील मुलगा टेबलाच्या कोणत्या दिशेला उभा आहे? मित्रांनो, हा मुलगा टेबलाच्या लेफ्ट बाजूला उभा आहे म्हणजे डाव्या बाजूला उभा आहे म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1। यानंतर प्रश्न नंबर 5, पुढे दिलेले ठिपके कोणत्या पर्यायात योग्य प्रकारे जोडलेले आहेत? मित्रांनो, या ठिकाणी डाऊन म्हणजे खाली पाहिजे, राईट म्हणजे उजव्या बाजूला, अप म्हणजे वर, लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला, असे ॲरो कुठं दाखवलेत? पर्यायांचा जर आपण विचार केला तर पहिला पर्याय जर आपण बघितला तर या ठिकाणी एक ॲरो आपल्याला राईट साईडला बरोबर आहे। डाऊन ॲरो पाहिजे होता तर तो या ठिकाणी अप ॲरो दिला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे। आता पर्याय क्रमांक आपण 2चा जर विचार केला तर मित्रांनो, हा डाऊन ॲरो, त्यानंतर हा इथून निघालेला राईट ॲरो, त्यानंतर हा इथून निघालेला अप ॲरो आणि त्यानंतर इथून निघालेला हा लेफ्ट ॲरो म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे। म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 6, देवळाची योग्य दिशा निवडा। मित्रांनो, देवळाची दिशा कोणती आहे? तर देऊळ हे साऊथ दिशेला आहे म्हणजे दक्षिण दिशेला आहे। या ठिकाणी मित्रांनो, मी आपल्याला या दिशा दाखवतोय, आपण या ठिकाणी या दिशा बघू शकतो। तर देऊळ हे या ठिकाणी खालच्या बाजूला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो हे देऊळ खालच्या बाजूला आहे। तर खालची बाजूला दिशा कोणती असते? साऊथ। बघा, मी पुन्हा आपल्याला पूर्ण दिशा दाखवतोय। नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा, साऊथ म्हणजे दक्षिण दिशा, ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, वेस्ट म्हणजे पश्चिम। आणि त्यानंतर मग या ठिकाणी साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट या उपदिशा आहेत। तर या ठिकाणी देऊळ कोणत्या दिशेला आहे? तर साऊथ दिशेला आहे म्हणजेच 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। त्यानंतर प्रश्न नंबर 7, पुढील चित्रातील मोटार गाडी टिंब दिशेने वळत आहे। मित्रांनो, मोटार गाडी कोणत्या दिशेला वळत आहेत? आपण या ठिकाणी आपल्या उजव्या हाताकडं या ठिकाणी ही गाडी वळत आहेत म्हणजे राईट बाजू आहे। म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राईट।
प्रश्न नंबर 8, पुढील चिन्ह दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. मित्रांनो, या ठिकाणी हे चिन्ह कोणतं आहे, तर हे चिन्ह टर्न राईट, म्हणजे राईट साईडला ज्या वेळेला आपल्याला वळायचं असतं, वळण घ्यायचं असतं, त्यावेळेला या पद्धतीचा ॲरो दाखवलेला असतो. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, टर्न राईट. त्यानंतर आता आपण मित्रांनो पुढे बघूयात इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन्स 9 to 12. 9 ते 10 प्रश्नांसाठी आपल्याला या ठिकाणी हा मॅप दिलेला आहे आणि हा मॅप आपल्याला रीडिंग करून यावरनं प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला या मॅपचा थोडा अभ्यास करूयात. तर वरच्या बाजूला आपल्याला मध्य प्रदेश दिसतंय. त्यानंतर या ठिकाणी म्हणजे वरच्या बाजूला म्हणजे ज्याला आपण नॉर्थ म्हणजे उत्तर दिशेला किंवा नॉर्थ बाजूला मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे ईस्टला. त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर साऊथला कर्नाटका वगैरे या ठिकाणी हा पार्ट दिसतोय. त्यानंतर आणखीनही ज्या ज्या पद्धतीनं प्रश्न येतील मी पुन्हा या ठिकाणी आपल्याला हा मॅप दाखवेल. प्रश्न नंबर 9, मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या टिंबटिंब या दिशेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण ह्या नकाशाचा विचार केला तर हा जो पार्ट आहे हा पूर्ण पार्ट महाराष्ट्राचा आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो धुळे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली हा सगळा महाराष्ट्राचा भाग आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे, तर मध्य प्रदेश हे या ठिकाणी महाराष्ट्राच्या वरच्या बाजूला नकाशामध्ये वरच्या बाजूला दिसतंय. म्हणजेच आपण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो हा मॅप आपण या ठिकाणी बघू शकतो. तर मध्य प्रदेश कुठं आहे, तर नॉर्थ बाजूला आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत आणि मध्य प्रदेश वरच्या बाजूला म्हणजे नॉर्थ बाजूला. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, नॉर्थ. त्यानंतर पुन्हा आपण जाऊयात मित्रांनो 10व्या प्रश्नाकडं. गोवा हे राज्य महाराष्ट्राच्या टिंबटिंब दिशेला आहे. आता गोवा जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे गोवा दिसतंय. आपण या ठिकाणी गोवा बघू शकतो. गोवा आपल्याला या नकाशामध्ये खालच्या बाजूला दिसतंय. मग आता खालच्या बाजूला म्हणजे कुठं, तर मी या ठिकाणी पुन्हा आपल्याला हा नकाशा दाखवतोय. खालची बाजू म्हणजेच या ठिकाणी साऊथ आहे, म्हणजे ही खालची बाजू साऊथ आहे. म्हणजे आपलं 10व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, साऊथ. गोवा हे राज्य महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न नंबर 11, सोलापूर जिल्हा साताऱ्याच्या टिंबटिंब या दिशेला आहे. बघा, सोलापूर जिल्हा साताऱ्याच्या टिंबटिंब दिशेला आहे. आता सोलापूर आणि सातारा 2 जिल्ह्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सातारा दिसतोय आणि या ठिकाणी सोलापूर दिसतोय. तर सोलापूर जिल्हा हा साताऱ्याच्या उजव्या बाजूला आहे. साताऱ्याच्या उजव्या बाजूला म्हणजेच उजवी बाजू म्हणजे आपण या ठिकाणी प्रश्नाचा विचार केला तर 11व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. उजवी बाजू म्हणजे या ठिकाणी मित्रांनो राईट हँड साईड. आपण बघू शकतो साताऱ्याच्या सोलापूर उजव्या बाजूला आहे. साताऱ्याच्या सोलापूर उजव्या बाजूला म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, राईट. आणि या ठिकाणी नकाशावरचा आणखीन हा 12वा प्रश्न, छत्तीसगड हे राज्य महाराष्ट्राच्या टिंबटिंब दिशेला आहे. आता हे छत्तीसगड मित्रांनो, या ठिकाणी मी छत्तीसगड आपल्याला दाखवलं होतं. हा महाराष्ट्राचा पूर्ण भाग आहे आणि या ठिकाणी छत्तीसगड हे राज्य आहे. तर छत्तीसगड आता महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूला आहे, तर मी पुन्हा आपल्याला या ठिकाणी नकाशा दाखवतोय. मित्रांनो, या ठिकाणी आपण विचार जर केला या नकाशाचा तर हे नॉर्थ, साऊथ आणि या ठिकाणी ईस्ट आहे. म्हणजे ईस्ट बाजूला हे छत्तीसगड आहे, म्हणजे पूर्वेला छत्तीसगड आहे. म्हणजेच 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, ईस्ट. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन्स 13 to 16. रीड द मॅप केअरफुली. पुढील नकाशा काळजीपूर्वक वाचा. मित्रांनो, हा या ठिकाणी आपल्याला नकाशा वाचायचा आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला 13 ते 16 पर्यंतच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तर या ठिकाणी टेम्पल दिसते आपल्याला. त्यानंतर आहे होम, हा राम या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिशा पण मित्रांनो दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी स्कूल आहे, या ठिकाणी बस स्टँड आहे आणि या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे. तर आता आपण एक एक प्रश्नांचा या ठिकाणी विचार करूया. प्रश्न नंबर 13, राम्स होम इज
इन द डॅश डॅश डायरेक्शन. आता रामचं घर कोणत्या दिशेला आहे? तर मित्रांनो तर या ठिकाणी आपण विचार केला तर ही दिशा कोणती आहे? नॉर्थ ईस्ट. या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याला ही दिशा दिली. नॉर्थ ईस्टला या ठिकाणी रामचं घर आहे. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. बघा NE म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट. रामचं घर कोणत्या दिशेला आहे? नॉर्थ ईस्टला आहे. दिशा पण आपल्याला या ठिकाणी प्रश्नात दिलेल्या आहेत. प्रश्न नंबर 14. राम स्कूल इज इन द डॅश डॅश डायरेक्शन. रामची शाळा. आता या ठिकाणी आपण 14वा प्रश्न पण बघूयात आणि आपल्याला ही शाळा दिसते. मित्रांनो ही शाळा कुठं आहे? तर खालच्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो साऊथ ईस्टला. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो साऊथ ईस्ट या ठिकाणी बघू शकतो आपण. साऊथ ईस्ट ही बाजू आहे साऊथ ईस्ट. म्हणजे शाळा आहे साऊथ ईस्टला. त्यानंतर पुढचा 15वा प्रश्न आहे. द रेल्वे स्टेशन इज इन द डॅश डॅश डायरेक्शन. आता रेल्वे स्टेशन कोणत्या दिशेला आहे? तर रेल्वे स्टेशन वरच्या बाजूला या कोपऱ्यामध्ये आहे. म्हणजे ही दिशा नॉर्थ वेस्टला. म्हणजेच आता या ठिकाणी बघूयात 15व्या प्रश्नाचं. 15वा प्रश्न आपल्याला काय विचारले? रेल्वे स्टेशन. या ठिकाणी प्रश्न आहे मित्रांनो. रेल्वे स्टेशन इज इन द डॅश डॅश डायरेक्शन. या ठिकाणी नॉर्थ आणि वेस्ट. या ठिकाणी हे नॉर्थ वेस्ट आहे. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी आपण बघू शकतो पुन्हा नॉर्थ वेस्ट ही बाजू. त्यानंतर पुन्हा 16वा प्रश्न आहे. द बस स्टँड इज इन द डॅश डॅश डायरेक्शन. बस स्टँड कुठं आहे? तर मित्रांनो बस स्टँड हे खालच्याच कोपऱ्यामध्ये आहे. म्हणजे साऊथ वेस्ट. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 साऊथ वेस्टला बस स्टँड आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे या व्यवसायातला. द सन रायझेस इन द डॅश डॅश. 2017च्या परीक्षेमध्ये येऊन गेलेला हा प्रश्न आहे. आता 17व्या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.